आनंद शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अरुण प्रभाकर रोडगे राहणार सोलापूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। यात हकीकत अशी की मयत आनंद हा त्याच्या कुटुंबियांसमवेत दमानी नगर येथे राहत होता व तो जागेच्या देवाणघेवाणीचा व्यवसाय करीत होता। मयत आनंद व सकलेस जाधव यांच्यात 7 रस्ता येथे भांडण झाले होते। त्यावेळी सकलेस याने मयत आनंद यास मारहाण केली होती। त्याबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। तसंच सुमारे 6 महिन्यांपूर्वी अरुण रोडगे व मयत आनंद यांच्यात भांडण झाले होते। तेव्हा अरुण रोडगे यांनी मयतास मारहाण केली होती। त्यानंतर सकलेस जाधव व अरुण रोडगे हे दोघे मयत आनंद यास त्रास देत होते असे मयताने त्याच्या आईस सांगितले होते। दिनांक 14/7/2025 मयत आनंद हा त्याची मावशी शहाबाई जगताप हिच्याकडे गेला होता। तेव्हापासून तो मावशीकडेच होता। दिनांक 15/7/2025 रोजी मयताची मावशी ही स्वयंपाकासाठी बाहेर गेली होती। त्यावेळी आनंद हा घरी एकटाच होता। दुपारी 1:15 वाजता मावशी कामावरून घरी आली। त्यावेळेस आनंद हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला। त्यावेळी त्याच्या हातात 2 चिठ्ठ्या मिळून आल्या। मी असा नव्हतो, माझी इच्छा नव्हती फाशी घ्यायची, मला घ्यायला भाग पाडले, माझा मोबाईल हॅक करून निराश केले। अरुण रोडगे व दुसऱ्या चिठ्ठीमध्ये सकलेस जाधव व सही असे लिहिलेले होते। त्यावरून मयताची आई अंजना दादाराव शिंदे हिनं दिनांक 15/7/2025 रोजी सकलेस जाधव व अरुण रोडगे यांच्या त्रासाला कंटाळून मुलगा आनंद याने आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली होती। आपणास अटक होऊ नये म्हणून अरुण रोडगे यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता। अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता सकृतदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं दिसून येत नसल्याचा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर 5 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यात अर्जदार आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड यांनी काम पाहिलं।